जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जी काही 40वी सेट परीक्षा घेतली जाणार आहे, याबाबतची नवीन तारीख विद्यापीठाने आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी जाहीर करून देण्यात आलेली आहे. तर आता जी काही नव्याने 40वी सेट परीक्षा पुणे विद्यापीठ आयोजित करणार आहे, ही रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी विद्यापीठाने 27 डिसेंबर 2024 रोजी एक परिपत्रक क्रमांक 314/2024 हे प्रसिद्ध केलेलं होतं. ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, की 40वी सेट परीक्षा ही रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी घेण्यात येण्याचे त्यांनी सुचवलेले होते. पण याच दिवशी एम-पी-एस-सीच्या काही परीक्षा देखील आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळं विद्यापीठाने आज दिनांक 27 आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी एक नवीन परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकाद्वारे त्यांनी सेट परीक्षेची नवीन तारीख जाहीर केलेली आहे. ती रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी OMR म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने ती परीक्षा होणार आहे. यासाठी तुम्हाला परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक किंवा परिपत्रक बघण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. त्या ठिकाणी सेट एक्झामिनेशन या टॅबवर तुम्ही क्लिक करा आणि इथं 1 नंबरचं सर्क्युलर ऑफ 14 महाराष्ट्र सेट एक्झाम अशी दिलेली आहे. ते परिपत्रक तुम्ही डाउनलोड करा. ज्याचा परिपत्रक क्रमांक 15/2025 देण्यात आलेला आहे आणि आज दिनांक 23 जानेवारी रोजी ते परिपत्रक प्रसिद्ध करून देण्यात आलेलं आहे. यानुसार त्यांनी सांगितलं, की यापूर्वी जे काही 27 डिसेंबर 2024 रोजी जे काही एक परिपत्रक क्रमांक 314/2024 प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, ते आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि आता 40वी सेट परीक्षा ही 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे आणि या परीक्षेचं संबंधित वेळापत्रक, सविस्तर वेळापत्रक, त्याचा अभ्यासक्रम आणि इतर जे काही महत्त्वाची माहिती आहे, ती तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. तुम्हाला माहिती आहे, की सेट परीक्षा ही मुळामध्ये जी घेतली जाते, तर त्यासाठी पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 असतो. यामध्ये पेपर नंबर 1 हा तुमचा मुख्य विषय जो असतो, ज्यामध्ये पेपर नंबर 1 हा जनरल एप्टिट्यूड रिलेटेड असतो. तर पेपर नंबर 2 हा तुमच्या अभ्यासक्रमा रिलेटेड म्हणजेच तुमच्या स्पेशलायझेशन रिलेटेड असतो. तुम्हाला सविस्तर इथं अपडेटेड सिलेबस या ठिकाणी तुम्हाला बघता येईल, ज्यामध्ये इथे विद्यापीठांतर्गत जी काही परीक्षा घेतली जाणार आहे, तर इथे 2 विषयांची असते. एक पेपर नंबर 1 चा हा जनरल सिलेबस तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि बाकीचे जे काही विषय आहेत ते वन बाय वन या ठिकाणी बघता येईल. जसं कॉमर्स हा जर का विषय बघितला त्याचा कोड जो काही आहे सब्जेक्ट कोड तो 5050 आहे. ओके. ही परीक्षा विविध अभ्यास केंद्रावर घेतली जाते. यामध्ये तुम्हाला 2 पेपर्स असतात. पेपर नंबर 1 ला 50 प्रश्न असतात, तर पेपर नंबर 2 ला 100 प्रश्न असतात. एकूण तुमची 300 मार्कांची परीक्षा असते आणि एकूण विद्यार्थ्यांपैकी 6% विद्यार्थ्यांचा निकाल हा लागला जातो किंवा ते लोकं क्वालिफाईड केले जातात. ओके. आणि यामध्ये मी मेरिट बेसचा जर का विचार करण्याचा प्रयत्न केला, तर ओपन कॅटेगरीला 300 पैकी 210 पेक्षा जास्त मार्क्स असतील, तर हे निश्चित विद्यार्थी पास आउट होऊ शकतात, क्वालिफाय होऊ शकतात. कॅटेगरीचे स्टुडंट 170, 180 पर्यंत तुम्हाला तरी किमान पाहिजे. जे एस-सी, एस-टी वगैरे जे विद्यार्थी असतात, त्यांनी ॲट लीस्ट 150, 160च्या पुढे तरी त्यांना मार्क हे भेटले पाहिजेल. ओके. त्यानंतर जर का आणखीन काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन किंवा ॲप्लिकेशन फीचा जर का विचार केला, तर ओपन कॅटेगरीला किमान ₹800 फी लागते आणि कॅटेगरी स्टुडंटला ₹650 पर्यंत फी ही लागत असते. ओके. त्यानंतर इथे परीक्षा जी काही असते ती विविध एक्झाम सेंटरवर आयोजित करण्यात येते. ज्यामध्ये आता जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळे जिल्हे सुद्धा त्या ठिकाणी काय करण्यात आलेले आहे, ॲड करून देण्यात आलेले आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा काय करू शकता, परीक्षेला जाऊ शकता. तर तुमच्या नजीकचे जे काही परीक्षा सेंटर आहे, ते परीक्षा सेंटर तुम्ही सिलेक्ट करा. तिथे जाऊन तुम्हाला ती परीक्षा देता येईल. जे विद्यार्थी पी-जीच्या लास्ट इयरला आहे, ते विद्यार्थी निश्चित या परीक्षेला सामोरं जाऊ शकता. म्हणजे आता जे विद्यार्थी एम-कॉम, एम-ए, एम-एस-सीच्या सेकंड इयरला आहे किंवा एम-बी-एच्या लास्ट इयरला आहे किंवा एम-सी-एच्या लास्ट इयरला आहे, असे विद्यार्थी देखील ती परीक्षा देऊ शकतात. विषय खूप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी चांगली संधी आहे आणि ही महाराष्ट्र आणि गोवा राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठीची ही सेट परीक्षा घेतली जाते. त्यामुळे तुम्ही निश्चित काय करा, त्या ठिकाणी प्रयत्न करा. इथे एक्झाम सेंटर जर का बघितले, तर महाराष्ट्रातील 17 ठिकाणातून ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, गोवा, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, धुळे, रत्नागिरी, परभणी अशा विविध सेंटरवरती ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो,
सेट परीक्षेच्या बाबतीतली जी काही स्ट्रॅटेजी आहे, मी कसा सेट एक्झाम क्वालिफाय झालो याबाबतची माहितीचा व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर निश्चित तुम्ही काय करा, त्याला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन-नवीन माहितीसह तुम्ही आपल्याला पुन्हा भेटू शकता. त्यामुळं तुम्ही जर का माझा तो व्हिडिओ बघितला आणि त्या पद्धतीने जर का स्ट्रॅटेजी ठेवली, तर निश्चित तुम्ही पहिल्या प्रयत्नात क्वालिफाय होताल. आज दिनांक तसे पाहिली गेली तर 23 जानेवारी आहे. म्हणजे जानेवारीनंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून किमान इथं 5 महिन्याचा अवधी तुमच्यापर्यंत आहे. 4 जरी महिने जरी धरले, तरी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासाची तयारी करू शकता. तो व्हिडिओ निश्चित बघा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि अभ्यासाला आजपासून देखील तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सो टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.